नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 1 जून 2026। मित्रांनो, आज राज्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत मित्रांनो। तसेच या ठिकाणी मान्सूनचा देखील आढावा घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तर मित्रांनो, आज आहे सोमवार दिनांक 1 जून 2026। आज जर या ठिकाणी पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय। तसेच कोकणपट्टी, मुंबई असेल या भागामध्ये देखील पाऊस वाढणार आहे। आज स्क्रीनवरती बघू शकताय, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळतोय। तसेच रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, तसेच कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबई या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळतोय। तसेच पुणे जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दुपारनंतर आहे। वाघोली, तसेच या ठिकाणी धायरी, लोणी, काळभोर, सासवड, खेड, शिवापूर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळतोय। मित्रांनो, या ठिकाणी मान्सून हा केरळमध्ये लवकरच दाखल होतोय। मान्सूनसाठी पुन्हा एकदा वातावरण या ठिकाणी अनुकूल झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचाच परिणाम म्हणून या ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा जोर आज पुन्हा एकदा वाढलेला आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय। सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मित्रांनो पावसाचं प्रमाण हे कमी आहे। या ठिकाणी तुरळक भागामध्येच हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। मराठवाड्यामध्ये जर या ठिकाणी पाहायला मित्रांनो, आपण स्क्रीनवरती बघताय, मराठवाड्यामध्ये हिंगोली असेल, परभणी व नांदेड या 3 जिल्ह्यामध्ये आपल्याला दुपारनंतर जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। जिंतूर, बसमत, उमरखेड या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय। मित्रांनो, भोकर, नांदेड या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। लोहा, कंधार, मुखेड या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। तसेच मित्रांनो, बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते व काही भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। परंतु या ठिकाणी बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचं प्रमाण हे कमीच पाहायला मिळत आहे। तसंच विदर्भामध्ये जर पाहिलं मित्रांनो, विदर्भामध्ये जर या ठिकाणी यवतमाळ, वाशिम, अमरावती, वर्धा या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। अकोला जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारनंतर पाहायला मिळते। तर नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये हवामान ढगाळ आहे, परंतु पावसाची शक्यता आपल्याला कमीच पाहायला मिळते। मित्रांनो, खानदेशमध्ये देखील पावसाची शक्यता आहे। या ठिकाणी मालेगाव, जळगाव, नंदुरबार, धुळे या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी पाहायला मिळतोय। तर नाशिक व आसपासच्या परिसरामध्ये देखील भाग बदलत हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, आज 1 जून 2026 चा एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, तसेच पुणे, कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, तसेच मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या भागामध्ये देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर मराठवाड्यामध्ये नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या जिल्ह्यामध्ये जास्त करून पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर विदर्भामध्ये या ठिकाणी अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यामध्ये तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तर नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील आपला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी पाहायला मिळतोय। परंतु मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये अजून महाराष्ट्रामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळत नाही। तुरळक भागामध्येच आपल्याला काही भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी YouTube चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।